स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी इथे बस स्टॉपवर आलेली आहे आणि आज शनिवार आहे, सुट्टी आहे आणि आई पप्पा आलेले आहेत। तर आमचं खूप छान असं बाहेर फिरणं सुरू आहे, वेगवेगळे स्पॉट त्यांना दाखवत आहोत आणि खूप छान वाटतंय त्यांना पण, मस्त एन्जॉय करतायत ते पण हे सगळं बघणं। आणि क्लायमेट पण तुम्ही बघू शकता, खूप छान क्लायमेट झालेलं आहे आणि त्यांची ॲनिव्हर्सरी आहे मंडेला, तर आज सुट्टी आहे म्हणून आम्ही आज सेलिब्रेशन ठरवलेलं आहे ॲनिव्हर्सरीचं। तर काय सेलिब्रेशन आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते आणि खूप मस्त असणार आहे आजचा व्हिडिओ। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आय होप तुम्हालाही हे सगळं बघायला नक्कीच आवडेल। आणि इथे आई पप्पा पण तयार झालेले आहेत, आईनी आज मस्त साडी घातलेली आहे, हॅलो, आणि पप्पांनी पण मस्त असा ड्रेस घातलेला आहे, छान वाटत आहे दोघांचंही। इंडियन वुमन स्पेशली ओके, तर म्हणूनच आता आई पप्पाच्या ॲनिव्हर्सरीचं म्हणून आम्ही जात आहोत। बस स्टॉपवर उभं, थोड्याच वेळात बस येईल आणि मग तिथे गेल्यावर बोलतो परत। इंडियन वुमन म्हटल्यानंतर बस स्टॉपवरच्या लोकांची काय रिॲक्शन होती ते देखील मी व्हिडिओमध्ये पुढे तुमच्यासोबत शेअर करेलच। तिथे पोहोचण्यासाठी म्हणून आम्हाला 10 ते 12च मिनटं लागतात आणि तिथे जात असताना वरचा स्विमिंगचा क्लास लागतो, तर तेच तो आजोबा आजींना दाखवत आहे। हां, हे इकडं कोकम फ्लिटेड आहे पप्पा। ठीक आहे, आणि आता थोड्या वेळापूर्वी आम्ही बसमधनं उतरलेलो आहोत। एक 2-5 मिनिटाचा रस्ता आहे आणि इथे इंडियन रेस्टॉरंट आहे। तर त्याचबरोबर त्याच्या समोरचा जो व्ह्यू आहे तो पण खूप छान आहे। इवन आत्ताचा पण व्ह्यू तुम्ही बघू शकता, इथे खूप छान असे पाण्यावरचे घरं दिसतील तुम्हाला। आणि त्याचबरोबर इथे ब्रिज आहे, सो ह्या ब्रिजवरून तिकडे जाण्याचा रस्ता आहे आणि तिथे जो त्याचा ॲम्बियन्स आहे ओव्हरऑल तो पण खूप सुंदर आहे आणि म्हणून आम्ही आज प्लॅन केलेला आहे की तिथं बसून आम्ही लंच एन्जॉय करू। सो असं आम्ही करणार आहोत आजचं आई पप्पांच्या ॲनिव्हर्सरीचं म्हणून सेलिब्रेशन। सुट्टी आहे तर म्हणून हा एक प्लॅन आहे आजचा। तर आता मी तिथे पोहोचते आणि मग तुम्हाला भेटते परत। आणि आता फायनली आम्ही आलेलो आहोत इथे असलेल्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये, ज्याचं नाव आहे कॉन्ट्रास्ट। सो तुम्ही इथे बघू शकता समोर पूर्ण सुंदर असा समुद्राचा व्ह्यू दिसतो आणि इथे बसून तुम्ही तुमचं लंच एन्जॉय करू शकता। सो खूपच मस्त आहे आणि आमचं खूप फेवरेट आहे, म्हणूनच आम्ही विचार केला की इथे आई पप्पांच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करूत म्हणून। सो चला आता आम्ही आलेलो आहोत आणि स्टार्टर मागवणार आहोत आधी। आणि आता आम्ही इथे स्टार्टर ऑर्डर केलेला आहे, तर त्यामध्ये आहे पकोडे, त्याचबरोबर समोसा चाट आणि मँगो लस्सी। सो खूप मस्त असते इथली मँगो लस्सी, सो त्यामुळेच आम्ही हे स्टार्टर मागवलेलं आहे। आणि आम्ही स्नॅक्स एन्जॉय केला, आधी स्टार्टर एन्जॉय केलं आणि खूप टेस्टी असं स्टार्टर होत होते। आणि बाकीच्यांना विचारत आपण की कसं होतं जे सुरुवातीचं जे स्टार्टर मागवलं होतं ते। येस, कसं वाटलं पप्पांना? स्टार्टर खूप छान होतं, फारच छान होतं, आवडलं। समोसा चाट पकोडा दोन्ही सुंदर होतं। हो ना, खाऊन अगदी इंडियाची आठवण आली, मस्त टेस्ट तशीच होती। आणि मँगो लस्सी पण छान असते। हो ना, हो मँगो लस्सी। ओके, आणि मस्त हा व्ह्यू बघत बघत एन्जॉय करत आहोत आम्ही। तुला कसं वाटलं? स्टार्टर तर छान होतं, आता मेन कोर्सची वाट बघतोय, पण आज वेदर पण खूप छान आहे, ऑलमोस्ट 20 डिग्रीज आहे, गरम आहे अगदी, पण खूप छान वेदर आहे।
आणि इथे आहे मेन कोर्स, ज्यामध्ये आहे पनीर टिक्का मसाला, पनीर बटर मसाला, त्याचबरोबर नान आहे, राईस आणि सलाड. सो असं आम्ही मेनू मागवलेला आहे आणि आता हा आम्ही एन्जॉय करूत लंच. आणि या इंडियन रेस्टॉरंटमध्ये आतमध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी इंडियन टच बघायला मिळतो, जे आपल्या भारतामध्ये असतात त्या गोष्टी तुम्हाला दिसतात. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगेन की भारतामध्ये जेवढं स्पायसी फूड मिळतं तेवढं स्पायसी फूड इथलं नसतं, थोडंसं कमी असतं. आणि आता आमचं इथं छान रेस्टॉरंटमध्ये जेवण झालेलं आहे आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा व्ह्यू आहे इथला. सो आता आम्ही इथे थोडेफार फोटोज वगैरे क्लिक करू, तर म्हणून आम्ही आता इथे आलेलो आहोत. आणि खूपच गर्दी आहे ह्या साईडला, कारण ऊन आहे आणि म्हणून बरेच लोक इथं आलेले दिसत आहेत. कसं वाटतंय सगळ्यांना आज? खूपच छान, भारी भारी वाटतंय एकदम. मस्त आहे इथलं. आत्ताचं वातावरण पण खूप छान आहे आणि हा जो व्ह्यू आहे हा पण खूप मस्त आहे. आणि हो, अजून एक गोष्ट म्हणजे टर्निंग टॉर्सो ही इथूनच दिसते, इकडंच आहे माझ्या मागे, इथून दिसते. अजून पुढं गेल्यावर अजून क्लिअरली विजिबल आहे, तर मी तिथून पण दाखवते. आपण तिकडे पण जाऊयात. आणि तुम्ही सायकल छोट्या रस्त्याने आले का कुठे? मेन रोड असतो ना, त्या बाजूला चालण्याचं परत बघ एकदा कसे कंट्रोल्स असतात. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता खूप जण त्यांच्या प्रायव्हेट बोट घेऊन येत आहेत. तर इथे हे देखील लोकांना खूप जास्त आवडतं की त्यांच्या प्रायव्हेट बोट्स असतात आणि हा जो सीझन असतो आणि असं जे वातावरण असतं त्या वातावरणात नक्की त्यांच्या बोट घेऊन ते फिरताना तुम्हाला दिसतात आणि खूप फ्रेंडली पण असतात. ते आम्हाला हाय देखील करत आहेत. आणि हो, या बोटसाठी म्हणून एक वेगळं लायसन देखील त्यांनी काढलेलं असतं. ते लायसनशिवाय तुम्ही या बोट चालवू शकत नाही. मध्ये आता आम्ही एन्जॉय करणार आहोत आईस्क्रीम. आणि त्याचबरोबर वातावरण जे तुम्ही बघत आहात आत्ता बऱ्यापैकी ऊन आहे. तर इथे असं असतं जरी ऊन असेल तरी पण जर हवा असेल तर ते ऊन खूप असं तुम्हाला जाणवत नाही. परंतु ज्या दिवशी हवा देखील नसेल ना त्या दिवशी मात्र भयंकर गरम होतं इथे पण. तर आत्ता मात्र हवा आहे त्यामुळे छान वाटत आहे. आणि खूप छान आहे इथे असलेला जो एरिया आहे तो मस्त वाटतं. स्पेसिफिकली म्हटलं तर समरच्या दिवसांमध्ये हा सगळा व्ह्यू एन्जॉय करायला खूप छान वाटतं. आणि आज त्यात असं क्लायमेट असेल तर खरंच खूप एन्जॉय करतो आपण इथं अशा एरियामध्ये. आणि आता आम्ही फायनली आलेलो आहोत टर्निंग टॉर्सोच्या अगदी खाली. बट इथल्यापेक्षा तुम्ही बाकीच्या ठिकाणून ह्याचं खूप छान असं पिक्चर घेऊ शकता, फोटो घेऊ शकता टर्निंग टॉर्सो सोबत. परंतु तरी पण एक बघायसाठी म्हणून खूपच सुंदर अशी बिल्डिंग आहे इथली आणि म्हणून आम्ही आता इथे आलेलो आहोत. तर मी तुम्हाला ते देखील दाखवते. तर मी ती बिल्डिंग दाखवते तुम्हाला, इथून दिसते ती.
आणि सुट्टीच्या दिवशी म्हणून आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो आणि आज सोमवार आहे. तर आज मी इथे आई पप्पांच्या ॲनिव्हर्सरीसाठी म्हणून बनवलेला आहे पुरणाचा स्वयंपाक. सो मस्त दुपारी छान पुरणपोळीचं असं जेवण केलं आणि त्यानंतर संध्याकाळी इथे मी करून घेणार आहे ऑक्शन. सो आई पप्पांचं ऑक्शन करणार आहे आणि येस हेच असणार आहे आजचं असं आई पप्पांच्या वाढदिवसाचं ॲनिव्हर्सरीचं असं सेलिब्रेशन. आणि माझ्यासाठी ही खरंच खूप खास गोष्ट आहे, कारण मला असं वाटतं खूप वर्षांनंतर मी आई पप्पांसोबत त्यांच्या ॲनिव्हर्सरीला आहे. त्यामुळं तो आनंद खरंच खूप वेगळाच आहे. आणि त्या दिवशी आईनी बाहेर आम्ही जेव्हा रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो त्यावेळेस साडी घातली होती आणि साडी घातल्यावर तिला काय काय कॉम्प्लिमेंट्स मिळाले ते आपण तिला विचारूयात. तर आई काय काय कॉम्प्लिमेंट्स मिळालेले तुला इथे? मला दोघी तिघींनी खूप छान असं म्हणजे त्यांनी चेहऱ्यावरनं हे केलं की छान म्हणून. एका जणीला तर मी हिंदीतनच म्हणले आणि एका जणींनी असं केलं मला छान म्हणून. ओके. म्हणजे मला ते खूप आवडलं. मला माहित नाही त्यांनी मला माझ्या साडीला लुकिंगला छान म्हणलं का माझ्या लुकिंगला छान म्हणलं ते नाही, पण मला बऱ्याच जणींनी छान म्हणलं. हो. तर आपला जो साडी हा पोशाख आहे, आपण इंडियामध्ये खूप छान असे दागिने घालतो, साडी घालतो आणि हे आपलं कल्चर जे आहे ते इथल्या लोकांना पण खूप आवडतं. हेच याच्यावरनं दिसतं, हो की नाही? हो. की हा. आणि बऱ्याच ठिकाणी सगळेजण कौतुकानं बघत होते. हो. तर खरंच ही गोष्ट बघून खरंच खूप छान वाटतं. खूप जण आपल्याला छान अशी स्माइल देतात आणि छान एक्सप्रेशन देतात की ज्यामुळे आपल्याला कळतं की आपण घातलेले जे इंडियन वेअर आहे, जे आपलं कल्चर आपण इथे जपत आहोत ते त्यांना देखील आवडतं आणि ते देखील खूप छान असे कॉम्प्लिमेंट्स देतात. तर हाच अनुभव परवा आम्हाला आलेला, त्यामुळं आई पप्पांना पण खूप छान वाटली ही गोष्ट आणि हेच गोष्ट होती जी मला तुमच्यासोबत पण शेअर करायची होती. आणि त्यामुळे आपल्याला भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटतो. खरंच आहे, खूप अभिमान वाटतो की आपण भारतीय आहोत आणि आपण आपली संस्कृती ही अशा पद्धतीनं कुठं जरी असलं तरी जपतो आणि जपली पाहिजे. मला असं वाटतं आणि त्याचं सगळे कौतुकच करतात भारतीय संस्कृतीचं. हो खरंच आहे, खूप विशेष गोष्ट आहे. बरोबर. येस. आणि आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे सनलाईट भरपूर वेळ असतो, रात्री 10पर्यंत पण सूर्यप्रकाश तुम्हाला दिसतो. आणि आत्ता आम्ही ऑफिसमधून आल्यानंतर खूप छान गप्पा गोष्टी मजा करत आम्ही फॅमिली टाईम स्पेंड केला. आणि हाच होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील हे व्हिडिओज नक्की शेअर करा. पुन्हा भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.